आनंदाची बातमी आहे। मे महिन्याचा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार या प्रतीक्षेत असलेल्या लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी। मे महिन्याचा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। लवकरच लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल। मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचे की जसं एप्रिल महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता, तसा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। 3-4 महिन्यापूर्वी जी काही आम्ही बारकाईनं जी काही कृती असेल किंवा त्या संदर्भातली जी काही प्रोसिजर सुरू करण्यात आली त्याच्यामध्येच काही जी 2-3 दिवसापूर्वी बातमी आली की शासकीय कर्मचाऱ्यांनी त्या संदर्भातला लाभ घेतला। खरं तर जानेवारी महिन्यामध्ये जी काही स्क्रुटिनी झाली त्याच्यामध्येच ते लक्षात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना जी काही 2000 का 2500 सुमारे जे काही लाभार्थी शासकीय कर्मचारी म्हणून होते, 2 लाख कर्मचाऱ्यांचा डेटा आम्हाला प्राप्त झालेला होता। त्याच्यापैकी हे 2-2500 होते आणि त्यांना त्याच वेळेपासून लाभ जो आहे तो देण्याचा बंद करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे अशा पद्धतीनं एखादी जर स्कीम असेल त्याच्यामध्ये स्क्रुटिनी आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे काही ग्राउंड लेवलवरून ज्या काही वेळेला सूचना येत असतात त्यानुसार योग्य ती कारवाई केली जात असतात। हिंदी में प्रश्न वगैरे चर्चा झाली का त्या ठिकाणी ऊसतोड ज्या महिला आहेत आमचं सरकार हे दोन्ही हाताने देणार आहे आणि देत राहणार। आज 3 गॅस सिलेंडर आता बघा, एका घरात 2 भगिनींना आपण देणार म्हणजे 3000 रुपये महिन्याला आणि एका बहिणीला 3 गॅस सिलेंडर, 6 झाले। आता चिंताच गेली ना पंकजाताई, बरोबर ना? चिंता गेली। चिंता करणारं हे सरकार आहे, कारण आपण बघितलंय आपली आई, आपली भगिनी, आपली पत्नी कसं त्या कसरत करायचे ते लोक, योजनांचा निर्णय घ्यायचा आणि पार जेव्हा ते अजितदादा तिकडे अर्थसंकल्प मांडत होते तेव्हा त्यांचे चेहरे बघण्यासारखे होते, कावरे बावरे झाले होते एकदम। काय होणार, कसं होणार, काय हे सगळं खोटं आहे, हे होणार नाही, कुठून पैसे आणणार? अरे कुठून पैसे आणणार? आम्ही जेव्हा निर्णय घेतला तेव्हा तिघांनी बसून त्या पैशाची तरतूद केली त्याच्यामध्ये आणि नियमात बसून कुठलाही आम्ही नियम मोडला नाही, RBI नाही, गाईडलाईन नाही, कुठलं काही आम्ही तोडलं नाही, सगळं नियमात बसून केलं। कारण आम्ही जे सरकारचे पैसे हे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे ही भावना आमच्या मनामध्ये आहे। स्वतःच्या घरात पैसे न्यायचं आम्हाला नाही, आम्हाला लोकांना द्यायचे आहे। आणि म्हणून त्या योजनामध्ये कसा खोडा घालायचा